Namaskar. Welcome to the Science Made Easy video series brought to you by Sadhak Tutorials. Before we start, let me first let you know about the purpose of this video series. As you can see that the title of this video series is Science Made Easy, and I am going to try to make it easy for you to study by explaining various science concepts in a very easy to understand language. अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आणि सोप्या उदाहरणांमधून सायन्स मधले जे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न या सायन्स मेड इझी व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी करणार आहे. In today's first video of the series, we are going to tackle some very basic questions regarding science. सगळ्यात पहिला जो प्रश्न आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तो म्हणजे व्हॉट इज सायन्स, राईट? की सायन्सचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी सायन्स या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. ओके, so that will be the first question that we will be talking about. The second question which we will be dealing about in this video is what is scientific method. की हे जे शास्त्रज्ञ असतात, सायंटिस्ट असतात, when they are doing some study, when they are doing some research, what scientific method do they follow, आणि कशा प्रकारे ते वेगवेगळे शोध लावतात, तर त्या पद्धतीबद्दल, त्या मेथडबद्दल आपण थोडंसं बघून घेऊ. अँड द थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज व्हॉट मेक्स अ गुड सायन्स स्टुडंट. की जर आपल्या सर्वांना सायन्सचा एक चांगला विद्यार्थी बनायचा आहे तर आपल्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असायला हवेत, कोणकोणत्या क्वालिटीज असायला हव्यात, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या व्हिडिओमधून आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर चला तर मग लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज सायन्स. नाउ व्हेन वी टॉक अबाउट द वर्ड सायन्स, ॲज मेनी इंग्लिश वर्ड्स, ना बरेचसे जे इंग्लिशचे शब्द आहेत दे हॅव कम फ्रॉम सम एन्शियंट लँग्वेज सच ॲज लॅटिन ऑर ग्रीक. तर त्याचप्रमाणे सायन्स हा शब्द सुद्धा एक एन्शियंट जी भाषा आहे, प्राचीन जी भाषा आहे लॅटिन, त्यातल्या सायर या शब्दावरून आलेला आहे. आणि दिस वर्ड सायर मीन्स टू नो, टू अंडरस्टँड, टू गेन नॉलेज अबाउट समथिंग. ओके, एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणं किंवा माहिती असणं असा अर्थ असलेला सायर या शब्दावरून सायन्स या शब्दाचा उगम झालेला आहे, ओरिजिन झालेला आहे. दॅट मीन्स द वर्ड सायन्स means the activity of knowing something, understanding something. Okay, so in very simple words we can say that science means a systematic study done to understand something in a much better way. एखाद्या गोष्टीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जो सायंटिफिक स्टडी, जो सिस्टमॅटिक स्टडी केला जातो, पद्धतशीरपणे त्याचा जो अभ्यास केला जातो, त्याच पद्धतशीर अभ्यासाला आपण सायन्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एक मजेशीर उदाहरण मला लगेच जे आठवलं की वन ऑफ माय डॉटर्स वेन शी वॉज स्टडिंग शी सॉ वन ॲन्ट विच वॉज मुव्हिंग अराउंड हर. ओके, ती जवळच जमिनीवरती एक मुंगी फिरताना तिला दिसली आणि साहजिकच तिच्या हातामध्ये पेन्सिल होती. तिने काय केलं, पेन्सिलनी एक सरळ रेषा त्या मुंगीच्या समोर काढली. आश्चर्यचकितपणे ती बघत राहिली की दॅट अँट वॉज नॉट क्रॉसिंग द लाईन. वेनेवर द अँट वॉन्टेड टू गो ऑन द अदर साइड ऑफ द लाईन, शी वॉज गोईंग अप टू वेअर द लाईन एंडेड अँड फ्रॉम देअर शी वेंट ऑन द अदर साइड. मी त्या जी काही पेन्सिलची रेघ तिने ओढली होती त्या रेघेला, त्या रेषेला ओलांडून ती मुंगी जात नव्हती. म्हणून तिने मग एक पायरी पुढे गेली आणि तिने त्या मुंगीच्या भोवती एक गोल काढला. शी ड्रू अ सर्कल अराउंड द ॲन्ट अँड शी नोटिस दॅट द ॲन्ट वॉज नाव ट्रॅप्ड इनसाइड द सर्कल.
दॅट ॲन्ट वॉज नॉट गोइंग टू क्रॉस दॅट सर्कल. शेवटी मग तिला त्या मुंगीची दया आली आणि मग तिने तो गोल पुसून टाकला आणि त्या मुंगीला तिकडून जाऊ दिलं. तर अशी एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडते. आय थिंक मेनी ऑफ यू मस्ट हॅव ऑल्सो कम अक्रॉस सच अ हॅपनिंग. आणि मग त्याबद्दल मग अगोदर स्ट्रेट लाईन, मग एक सर्कल, असं थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न माझ्या मुलीने त्यावेळी केला. तर अशाच प्रकारे आपण जेव्हा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी पद्धतशीरपणे काहीतरी करतो, तर आपण म्हणतो की आपण विज्ञान किंवा सायन्स करत आहोत. ठीक आहे. लेट अस अंडरस्टँड दिस थ्रू मोर सिम्पल एक्झाम्पल्स. फाईन. सो आपण आता काय बघितलं की सायन्स मीन्स अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ समथिंग टू अंडरस्टँड इट बेटर. सो आपण हे जे सगळे मानव आहोत, वी से दॅट ह्युमन बिईंग्स आर सोशल ॲनिमल. वी लिव्ह इन अ सोसायटी. तर एखाद्या सोसायटीमध्ये राहताना आपण कसे वागतो, हाऊ डू वी बिहेव, या बिहेवियरचा जेव्हा आपण सिस्टमॅटिक अभ्यास करतो तेव्हा त्याला म्हणतात सोशल सायन्स. मग आपले जे विषय आहेत ना, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, हे सगळे विषय या सोशल सायन्स प्रकारामध्ये येतात. ठीक आहे. सिमिलरली when we do a systematic study of sports and the athletes who are participating in those sports, we call it sports science. ना, खेळांचं विज्ञान. Fine. Similarly, when during the night we look up into the sky, we see many heavenly bodies, celestial bodies. We see stars, planets, comets sometimes. So ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो पद्धतशीरपणे, तेव्हा त्याला म्हणतात स्पेस सायन्स. असंच आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न सेवन करत असतो. वी ईट डिफरंट टाइप्स ऑफ फूड अँड द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दिस डिफरंट टाइप्स ऑफ फूड अँड द इफेक्ट दॅट फूड हॅज ऑन अवर बॉडी इज कॉल्ड ॲज फूड सायन्स. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला काय लक्षात आलं असेल की कोणत्याही गोष्टीचा पद्धतशीरपणे अभ्यास करणे म्हणजे सायन्स. म्हणजे सायन्स फक्त सायन्सच्या लॅबमध्ये जाऊन करायचं असतं, त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा टेस्ट ट्यूब किंवा वेगवेगळी रसायनं, केमिकल्स लागतात, असं काही नाही आहे. कोणत्याही गोष्टीचा सिस्टमॅटिक अभ्यास करणं म्हणजे सायन्स. ठीक आहे. तर पुन्हा एकदा म्हटलंय बघा, वेन एव्हर वी स्टडी समथिंग इन अ सिस्टमॅटिक वे वी आर डुईंग सायन्स. फाईन. आणि याच्यासाठीच आपल्या आजूबाजूला बघा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि आपण ह्या वयामध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. तर अंडरस्टँडिंग द वर्ल्ड अराउंड अस, आपल्या आसपासचं जे विश्व आहे ते विश्व समजून घेण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो वेगवेगळ्या प्रश्नांमधून, थ्रू डिफरंट क्वेश्चन्स अँड थ्रू क्युरिओसिटी, द डिझायर टू नो, वी आर डुईंग सायन्स. राईट. सो आय होप की आपला जो पहिला प्रश्न होता व्हॉट इज सायन्स, ह्याचं एक थोडक्यात उत्तर आपल्याला मिळालं असेल. नाव लेट अस गो टू द सेकंड क्वेश्चन, दॅट इज व्हॉट इज सायंटिफिक मेथड. की सायंटिफिक मेथड म्हणजे काय. तर या सायंटिफिक मेथडमध्ये कोणतेही सायंटिस्ट जेव्हा सायन्स करत असतात तेव्हा ते नेमकं काय करतात, ते त्या पुढील काही गोष्टी करतात. द फर्स्ट थिंग दॅट दे डू इज ऑब्झर्व. राईट. द सेकंड थिंग दॅट दे डू इज थिंक अबाउट पॉसिबल रिझन्स फॉर द इव्हेंट. बघा, आपण जेव्हा पहिल्या पायरीबद्दल बोलतोय ऑब्झर्व म्हणजे काय, कीपिंग अवर सेन्स ऑर्गन्स ओपन, अवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड अवर स्किन, टच ना, हे आपले जे 5 सेन्स ऑर्गन आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ही जेव्हा आपण जागृत ठेवतो, अवेक ठेवतो, वी सेन्स अ लॉट ऑफ थिंग्स विच आर हॅपनिंग अराउंड अस. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी जर आपण थोडासा वेळ त्याच्यावरती घालवला तर आपल्या लक्षात येईल की त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीतच नसतात कसं होतं. फॉर एक्झाम्पल की एक बटन स्विच ऑन केलं का पंखा चालू होतो, बटन स्विच ऑन केलं तर लाईट चालू होते, पण ही नेमकी कशी होते याबद्दल आपण जर विचारलं तर बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या आसपास घडत असतात त्या ऑब्झर्व करणं आणि मग त्या कशा होत आहेत, त्याच्यामागे काय कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणं, ही सायंटिफिक मेथडची पहिली आणि दुसरी पायरी आहे. बरोबर. तर जे सायंटिस्ट आहेत ते हेच करतात ना, ऑब्झर्व करतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डिड न्यूटन डू. न्यूटन ऑब्झर्व दॅट द ॲपल इज फॉलिंग डाऊन ऑन द अर्थ. ओके.
इट इज नॉट गोईंग साईडवेज, इट इज डिरेक्टली कमिंग व्हर्टिकली डाऊन. तर ह्याच्यावरून त्यांना प्रश्न पडला की हे असंच का, हे असं ऑब्लिकली का नाही येत आहे किंवा असं हॉरिझॉन्टली का नाही जात आहे. ओके, सो ऑब्झर्वेशन इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज थिंकिंग ऑफ पॉसिबल रिझन्स, की का बरं हे झालं असेल, एखादी गोष्ट जी घडते ती का घडते. फॉर एक्झाम्पल वी सी रेनबो इन द स्काय. मग हे रेनबो कशामुळे आलं असेल, तर याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपण शोधू शकतो का. कॅन बी कम अप विथ डिफरंट रिझन्स, पॉसिबल रिझन्स. सो दॅट इज द सेकंड स्टेप. फाईन. थर्ड स्टेप असतं एक्सपेरिमेंटेशन. एक्सपेरिमेंट्स करणं, प्रयोग करणं. मग यातले काही प्रयोग आपण आपल्या सायन्सच्या लॅबमध्ये करू शकतो, काही प्रयोग आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो, बिकॉज अवर किचन इज फुल ऑफ डिफरंट केमिकल्स. सो मेनी एक्सपेरिमेंट्स वी कॅन डू इन अवर होम इट सेल्फ. ओके, आणि काही एक्सपेरिमेंट्स आपण बाहेर प्रत्यक्ष गोष्टी ऑब्झर्व करून करू शकतो. सो थर्ड स्टेप इज एक्सपेरिमेंट. आफ्टर एक्सपेरिमेंट, वेन वी डू द एक्सपेरिमेंट्स, की बाबा हा फक्त एक्सपेरिमेंट करायचं म्हणून करायचं नाही आहे, तर ते एक्सपेरिमेंट करताना आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे की काय होतंय, व्हॉट चेंजेस आर हॅपनिंग. सो वी हॅव टू ऑब्झर्व द रिझल्ट्स प्रॉपरली. अँड द लास्ट स्टेप इज फ्रॉम दोज रिझल्ट्स वी हॅव टू ड्रॉ सम कन्क्लुजन्स. आपल्याला काही निष्कर्षांपर्यंत पोहोचायचं आहे. ओके, वी शुड गेट सम इन्फरन्सेस. सो दीज आर द 5 स्टेप्स that all the scientists follow when they are studying science. आणि याच गोष्टी आपण सुद्धा केल्या पाहिजेत. ठीक आहे, सायंटिफिक मेथड. एक छोटंसं उदाहरण फक्त घेऊया ह्याचं, की सपोज की तुम्हाला एकाच प्रकारची 2 झाडं तुम्ही पाहिली. वन प्लांट वेअर यू आर, सपोज आय एम थिंकिंग दॅट मोस्ट ऑफ यू आर लिव्हिंग इन सिटी. सो शहरांमध्ये तुम्ही ते झाड बघितलं आणि तेच झाड जर तुम्ही आपल्या गावी बघितलं, इफ यू सी इट इन युअर नेटिव्ह प्लेस, यू विल फाइंड दॅट द प्लांट्स आर ग्रोईंग डिफरंटली. मे बी शहरामधलं जे झाड आहे, द प्लांट इन द सिटी इज नॉट ग्रोईंग सो हेल्दी, बट द सेम टाईप ऑफ प्लांट इन विलेज इट इज ग्रोईंग व्हेरी हेल्दीली अँड स्ट्रॉंगली. सो व्हॉट माइट बी द पॉसिबल रिझन्स बिहाइंड दिस. मग असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हां, झाड तर तेच आहे, ठीक आहे, पण ते गावी चांगल्या प्रकारे वाढतंय आणि शहरामध्ये कमी प्रमाणात त्याची वाढ होते. काय कारण असेल, व्हॉट विल बी द पॉसिबल रिझन्स. सो मे बी वेन यू थिंक अबाउट इट, यू माइट कम अप विथ सम रिझन्स. यू माइट से दॅट मे बी द सनलाईट इज डिफरंट, की गावी जास्त उजेड मिळतोय, शहरामध्ये कमी उजेड मिळतोय. मे बी द वॉटर इज, द अमाऊंट ऑफ वॉटर इज डिफरंट. Maybe in the village the plant is getting ample water, whereas in cities it is not getting enough water. किंवा जी सॉइल आहे, जी मृदा आहे, माती आहे, त्याच्यामध्ये फरक झाला असेल. मे बी इन द विलेज द सॉइल इज मोर फर्टाईल, इट हॅज मोर न्यूट्रिशन इन इट, जेव्हा शहरामध्ये इट माइट नॉट बी सो. किंवा आपण म्हणू शकतो की हवेमध्ये काहीतरी बदल असेल. मे बी इन द सिटीज द एअर माइट बी मोर पॉल्युटेड, लेस ऑफ ऑक्सिजन माइट बी अवेलेबल, और लेस ऑफ कार्बन डायऑक्साइड माइट बी अवेलेबल. ठीक आहे, किंवा गावीची जी हवा आहे ती प्रदूषण रहित आहे, मग त्याच्यामुळे वाढ व्हायला मदत होते. तर ही आपली सेकंड पायरी झाली, पॉसिबल रिझन्स. मग आता हे पॉसिबल रिझन्स आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत किंवा चेक करायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला थर्ड स्टेप करावी लागेल, दॅट इज एक्सपेरिमेंटेशन. सो वी डू सम एक्सपेरिमेंट्स. ओके, मे बी वॉट वी डू, वी टेक सम पॉट्स. इन ऑल दोज पॉट्स, सपोज आता जसं इकडे आपण टेबल बघितलं आहे, या टेबलमध्ये आपण 4 प्लांट्स घेतलेले आहेत. प्लांट ए, प्लांट बी, प्लांट सी, प्लांट डी. 4ही प्लांट्स एकाच प्रकारचे आहेत, पण त्याला आपण नावं वेगवेगळी दिली आहेत. वी हॅव प्लांटेड दॅम इन डिफरंट पॉट्स अँड वी कीप दिस पॉट्स इन डिफरंट कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल, एक पॉट आपण ठेवला की जिकडे फक्त 2 तास सूर्यप्रकाश आहे. वन पॉट वी हॅव केप्ट इन अ प्लेस वेअर देर इज 8 hours ऑफ सनलाईट एव्हरी डे. मग त्याचप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण है ना, द अमाऊंट ऑफ वॉटर दॅट इज अवेलेबल, द टाईप ऑफ सॉइल दॅट इज पुट इन दोज पॉट्स, हे सगळं आपण फरक करून बघितला. ओके, वी आर पुटिंग डिफरंट फॅक्टर्स अँड देन वी आर ऑब्झर्विंग की व्हॉट आर द रिझल्ट्स. हे रिझल्ट सुद्धा आपण एका नीट टेबलमध्ये आपण काय केलं, टॅब्युलेट केलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्लांटची हाईट किती वाढली अमुक दिवसांमध्ये ना. सपोज वी डू दिस एक्सपेरिमेंट फॉर 15 days. सो इन दोज 15 days हाऊ मच डिड द हाईट इन्क्रीज, हाऊ मेनी लीव्स, द नंबर ऑफ लीव्स, किती पानं त्याला आली होती, व्हॉट वॉज द साईज ऑफ द लीव्स,
वर द लिव्ह स्मॉल ऑर दे वर ब्रॉड, ओके, त्याचा एरिया किती होता, या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, टॅब्युलेट करू शकतो. आणि मग या ऑब्झर्वेशनच्या आधारे वी कॅन कम अप विथ सम कंक्लुजन्स, राईट. तर ह्या आपण ज्या 5 पायऱ्या आपण बघितल्या होत्या, कोणकोणत्या 5 पायऱ्या, तर पहिलं आहे ऑब्झर्वेशन, सेकंड थिंकिंग अबाउट द पॉसिबल रिझन्स, देन थर्ड कॅरिंग आउट एक्सपेरिमेंट्स टू चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रिझन्स, फोर्थ ऑब्झर्विंग द रिझल्ट्स व्हेरी केअरफुली, अँड फिफ्थ अँड फायनल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ड्रॉइंग द करेक्ट कंक्लुजन्स फ्रॉम इट. ओके, तर ह्या 5 ज्या स्टेप्स आहेत त्यालाच आपण म्हणतो सायंटिफिक मेथड. ठीक आहे. आणि ह्या उदाहरणातून आपल्या लक्षात आलं असेल की हे करण्यासाठी आपल्याला सायन्सच्या लॅबमध्येच असलं पाहिजे असं नाही आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा असे छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स करू शकतो आणि त्यातून आपण काही नवीन सायंटिफिक गोष्टी, सायंटिफिक लॉज किंवा सायंटिफिक थिअरी, सायंटिफिक प्रिन्सिपल्स शिकू शकतो. ठीक आहे. तो आय होप हा जो दुसरा प्रश्न होता, व्हॉट इज सायंटिफिक मेथड, याचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालं असेल. Now let us go to the third and the final question for today, that is what makes a student a good science student. की एखादा विद्यार्थी जो आहे तो चांगला सायन्सचा विद्यार्थी कधी बनू शकतो, तर त्याच्यामध्ये ना ह्या पुढल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली क्वालिटी म्हणजे क्युरिओसिटी, की कोणताही विद्यार्थी जोवर तो क्युरियस नाही आहे, क्युरियस म्हणजे काय, तर हॅव्हिंग द डिझायर टू नो समथिंग दॅट ही ऑर शी डज नॉट नो, की एखादी गोष्ट जी आपल्याला माहिती नाही आहे ती माहिती करून घेण्याची जी इच्छा असते त्या इच्छेला आपण म्हणतो क्युरिओसिटी, जिज्ञासा. तर ही जिज्ञासू प्रवृत्ती जी आहे, ही जी क्युरिओसिटी आहे, ती नंबर 1 क्वालिटी जी आहे जी सगळ्या सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये असायलाच हवी. ओके. दुसरी क्वालिटी म्हणजे आस्किंग मिनिंगफुल क्वेश्चन्स. ठीक आहे. की बाबा एखादी घटना आपल्याला दिसली, आपण पाहिली, आपण अनुभवली, आणि मग ती घटना का बरं घडली असेल तर व्हाय, कशा प्रकारे घडली असेल तर हाव, कुठे घडली असेल, कधी घडली असेल, सो वेअर अँड व्हेन. असे जेव्हा आपण मिनिंगफुल क्वेश्चन जेव्हा विचारतो, दॅट इज द सेकंड क्वालिटी दॅट अ सायन्स स्टुडंट शुड हॅव. फाईन. थर्ड क्वालिटी इज थिंकिंग रॅशनली अँड क्रिटिकली, की विचार जे केले पाहिजे ते आपण रॅशनली म्हणजे लॉजिकली केले पाहिजे, तर्कशुद्ध पद्धतीने केले पाहिजे. व्हॉट एव्हर रिझन्स वी हॅव, किंवा जी काही घटना किंवा जे काही आपण ऑब्झर्व करतोय त्याच्या मागे काय रिझन आहे, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी कारण सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याला म्हणतात रॅशनल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, तर आपण जो विचार करतोय त्या विचारासाठी काहीतरी प्रूफ पाहिजे, काहीतरी पुरावा, काहीतरी एव्हिडन्स पाहिजे. विदाउट एनी प्रूफ वी शुड नॉट स्टेट एनिथिंग. ठीक आहे. सो दॅट इज द थर्ड क्वालिटी, थिंकिंग रॅशनली अँड क्रिटिकली. ओके. नेक्स्ट इज हॅव अन ओपन माइंड, ना, की आपण मी हे जे ठरवलेलं आहे किंवा माझं हे जे मत आहे किंवा माझं हे जे सायंटिफिक रिझन आहे तेच खरं आहे आणि बाकी जे सगळे म्हणतात ते चुकीचं आहे, हे असं म्हणणं म्हणजे वी आर हॅव्हिंग अ क्लोज्ड माइंड, अ नॅरो माइंड. हॅव्हिंग एन ओपन माइंड मीन्स व्हॉट, दॅट वी आर ओपन टू सजेशन्स, वी आर ओपन टू आयडियाज विच आर कमिंग फ्रॉम अदर पीपल. Maybe whatever idea we have might not be correct. Maybe whatever is suggested by somebody else is better than what we think. तर यासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करता आल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक ओपन माइंड, एक खुलं मन, मोकळं मन आपल्याला असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वालिटी इज बिंग पेशंट अँड ऑनेस्ट. बिंग पेशंट म्हणजे आजारी पेशंट ते नाही. बिंग पेशंट मीन्स की आपल्यामध्ये धीर ठेवण्याची जी क्वालिटी आहे, की बघा काही ज्या गोष्टी असतात ना, काही जे एक्सपेरिमेंट असतात ते पटकन होतात, पण काही जे एक्सपेरिमेंट आहेत त्यांना बराच वेळ लागू शकतो. फॉर एक्झाम्पल, थोड्या वेळापूर्वी आपण जे प्लांटचं एक्सपेरिमेंट म्हटलं, त्याला कदाचित 15 दिवस लागतील, त्याला कदाचित 30 दिवस लागतील. तर तेवढे दिवस थांबण्याचा जो पेशन्स आहे, तो पेशन्स, तो संयम आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण जे काही ऑब्झर्वेशन करतोय, जे रिझल्ट्स आपल्याला मिळालेले आहेत, ते रिझल्ट्स आपण प्रामाणिकपणे लिहिले पाहिजेत, प्रामाणिकपणे ते सगळ्यांना सांगितले पाहिजे. असं नाही की आपल्याला एखादा रिझल्ट आवडला नाही म्हणून तो आपण चुकीचा लिहिला, खोटा लिहिला, असं करून चालणार नाही. दॅट इज नॉट गुड सायन्स. ओके. सो बिंग पेशंट अँड बिंग ऑनेस्ट इज अनदर क्वालिटी दॅट एव्हरी सायन्स स्टुडंट मस्ट हॅव.
पुढची क्वालिटी काय आहे, तो एन्जॉईंग एक्सपेरिमेंटिंग, बिकॉज विदाउट एक्सपेरिमेंटेशन देर इज नो सायन्स. म्हणून हे एक्सपेरिमेंट्स करणे, हे त्याची मजा घेणे, ओके, एन्जॉईंग द एक्सपेरिमेंट दॅट वी आर डुईंग इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. द नेक्स्ट क्वालिटी इज ऑब्झर्विंग केअरफुली. ना, केअरफुल ऑब्झर्वेशन. असं नाही की अरे मला कंटाळा आला तर मग नाही, मी लक्ष नाही दिलं, असं नाही. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेन वी आर ऑब्झर्विंग द एक्सपेरिमेंट्स, ओके, ऑब्झर्विंग द प्रोसिजर. फाईन. आणि जी शेवटची क्वालिटी जी आपल्यामध्ये असलीच पाहिजे, जे खरं म्हणजे फक्त सायन्सच्या स्टुडंटसाठी नाही, ती कोणत्याही स्टुडंटसाठी असली पाहिजे, ती म्हणजे वर्किंग वेल इन अ टीम. अँड फॉर दॅट कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, एकमेकांशी संवाद साधणं, ओके, बोलणं आणि एक टीम म्हणून काम करणं. बघा, एकटं आपण काम करू शकतो, पण नक्कीच एकटं काम केल्यामुळे आपल्याला वेळ बराचसा लागेल. पण ते समजा आपण काम विभागून घेतलं, वी डिवाइड द वर्क इन अवर टीम मेंबर्स and then the entire team works as a one unit, then obviously we can do more work, more experiments, and we can learn even faster, right? So ह्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्या क्वालिटीज सगळ्याच सायन्सच्या स्टुडंट्समध्ये असल्या पाहिजेत, तरच ते सायन्स उत्तम प्रकारे शिकू शकतील. ठीक आहे. आणि मी अशी प्रार्थना करतो की ह्या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये असतील, फक्त आपल्याला कदाचित त्या माहिती नसतील. म्हणून त्या क्वालिटीज ज्या आहेत आपल्यामध्ये, ज्या लेटंट आहेत, ज्या लपलेल्या आहेत, त्याला आपण अजून डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे आपण सायन्स शिकताना एकदम पटापट सायन्स शिकू आणि आपण एक चांगले सायन्सचे स्टुडंट बनू. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे 3 प्रश्न आपण बघणार होतो, व्हॉट इज सायन्स, व्हॉट इज सायंटिफिक मेथड अँड व्हॉट मेक्स अ गुड सायन्स स्टुडंट, हे आपण बघितलेले आहेत. वी हॅव सीन इट. आय होप दिस व्हिडिओ हॅज ॲडेड सम व्हॅल्यू इन युअर लाईफ. ओके. अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ आपण ह्या सिरीजमध्ये करणार आहोत. सो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही या व्हिडिओमधून जे काही शिकलात त्याचा वापर आपल्या लाईफमध्ये करा. वी विल मीट सून विथ द नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन, बाय बाय अँड स्टे क्युरियस.